तर धनंजय मुंडे यांनी दमानियांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। ई कॉमर्सला IFFCO ची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाहीये। हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीत उत्पादनं विकतात असं धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। सागर, अगदी काही वेळापूर्वीच अंजली दमानिया यांनी हे पुन्हा एकदा आरोप केले होते धनंजय मुंडेंवर, मात्र त्यांनी सगळे आरोप फेटाळलेत। काय म्हणणं आहे धनंजय मुंडेंचं? धनंजय मुंडेंच्या वतीने प्रेस रिलीज काढण्यात आली, त्याच्यामध्ये त्यांचा हात आहे आणि त्यांनीच प्रोडक्ट कॅन्सल केले अशा स्वरूपाचे आरोप दमानिया यांनी केले। अर्थात इफ्कोचे संदर्भ देत त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडे प्रोडक्ट हवे आहेत, त्याच्या संदर्भात डीलरकडनं अधिकृत मागणी करता येऊ शकते, थेट डायरेक्ट पर्चेसिंग करता येत नाहीये। त्याच्यामुळे कोणताही संदर्भ देत विनाकारण बदनामी करण्याचं काम अंजली दमानिया जास्त फायदेशीर असेल। निश्चितच, त्यामुळे आता यावरती अंजली दमानिया यांची पुढे भूमिका काय असेल ते बघावं लागेल। सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय धनंजय मुंडे यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत। ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादन विकण्याचा अधिकार नाहीये असं कार्यालयाकडून सांगण्यात आलंय। हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीत उत्पादनं विकतात असं धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। आज अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर असे आरोप केले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडून ही सगळे आरोप आहेत ते फेटाळण्यात आले आहेत। ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही असं कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीत उत्पादनं विकतात असं देखील कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे। धनंजय मुंडेंकडून मात्र दमानियांचे सगळे आरोप फेटाळण्यात आले आहेत।